मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील तसेच जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील पथकर वसुलीची सुरुवात 2004. कारण जुन्या रस्त्याचे रुंदीकरण, द्रुतगती मार्गाची देखभाल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाहणीप्रमाणे द्रुतगती मार्गावरील खालापूर कंसात पथकर नाक्यावर रोजचे सरासरी किमान 1,75,00,000 रुपये वसूल होतात असे दिसले. म्हणजे या वर्षीची वसुली 638.75 कोटी रुपये होते. अधिक जुन्या मार्गावरील रोजची सरासरी वसुली साधारणपणे 45 लाख म्हणजे वर्षाला 164.25 कोटी रुपये होते. 164.25 कोटी रुपये म्हणजे हे दोन्ही मार्ग जर पकडता एकूण 803 कोटी रुपये ह्याच वर्षी वसूल व्हायला पाहिजे. या हिशोबाने दरवर्षी 5% वाढ वाहनांच्या संख्येत झाल्याचे धरून ह्या वर्षी अखेर 5,915.86 कोटी रुपये जमा व्हायला हवे. आमच्या माहितीनुसार यावरचा खर्च 1,301.64 कोटी झाला आहे. मग अजूनही वसुली चालू का आहे? जोपर्यंत राज्य सरकार या संपूर्ण गोष्टीमध्ये पारदर्शकता आणत नाही, लोकांना कुठच्या गोष्टी सांगत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने आजपासून टोल भरायचा बंद करावा. कोणीही टोल देऊ नये. मी टोल देण्याच्या विरोधातला नव्हे, मी कुठच्याही टॅक्स देण्याच्या विरोधातला नव्हे, परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये राज्य सरकारकडनं ज्या गोष्टी नागरिकांना मिळायला पाहिजेत, ज्या सुखसोयी सवलती मिळायला पाहिजेत, त्या जर मिळत नसतील आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता जर नसेल तर आजपासून महाराष्ट्रातल्या कोणत्याही पथकर नाक्यावरती कुठचाही नागरिकांनी पथकर तिथे भरू नये. राज्य सरकारने जर समजा याच्यासाठी जबरदस्ती करण्याचा जर प्रयत्न केला नागरिकांना तर प्रत्येक पथकर नाक्यावरती आमची माणसं उभी असतील. आम्हाला संघर्षाची आवश्यकता नाही, गरज नाही, करायचीही इच्छा नाही. परंतु सरकारने या संघर्षाला भाग पाडू नये. या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारने पारदर्शकता आणावी. सगळं ज्या गोष्टी आहेत त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण द्यावं. तोपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही नागरिकांनी हा टोल हा पथकर भरू नये असं मी आवाहन करतो. आमच्याकडनं कोणाहीकडनं याच्यापुढे हे पथकर भरली जाणार नाहीत. परत सांगतो, मी टोलच्या विरोधात नाही, परंतु जे पैसे आकारले जात आहेत त्याच्या मोबदल्यामध्ये काय मिळणार आहे, काय मिळत आहे हे सांगितलं जात नाही तोपर्यंत टोल दिला जाणार नाही. म्हणूनच सांगतोय, आमची माणसं तिकडे उभे राहतील त्या सगळ्या ठिकाणी. ज्यांच्याकडे ही कंत्राट दिलेली आहेत त्या कंत्राटदारांनी कोणतेही जबरदस्ती लोकांवरती करू नये. जोपर्यंत त्या टोल नाक्यांवरती या सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरणं येत नाहीत तोपर्यंत कोणीही टोल भरू नये. त्यांनी स्पष्टीकरणं लावावीत. पैसा कुठे चाललाय सांगावा, किती गोळा होतोय ते सांगावं. याच्यासाठी संपूर्ण सिस्टीम्स आहेत, जगभर सिस्टीम्स आहेत. मग ते आपल्याकडे का नाही आहेत? एवढा साधा प्रश्नही कोणी विचारायचा नाही का? आम्हाला संघर्ष करायची इच्छा नाही. राज्य सरकारने या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतील त्या दिवशी सगळ्यांनी टोल भरावा.